नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस आणि आज आम्ही निघालो आहे आमच्या गावाला जायला. गावाला चाललो लवकर पोचायचं होतं म्हणून आम्ही अगदी घाईघाईमध्ये मालेगावला जायला निघालो. पण झालं असं की नाशिकपासूनच आम्हाला खूप सारं ट्रॅफिक लागलं. आता ट्रॅफिक तर असणारच, कारण की दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे प्रत्येकाला आपापल्या गावाला जायची घाई झालेली असते. प्रत्येक बहिणींना आपल्या भावाकडे जायची ओढ लागलेली असते. त्याच्यामुळे आज बघितलं ना तर एरवी आम्ही खूप लवकर पोचतो, पण आज सगळीकडे फक्त ट्रॅफिक आणि खूप साऱ्या गाड्या दिसत होत्या. असं समजा की आजचा आमचा जो दिवस होता तो पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेला. आत्ता आम्ही जस्ट पोचलो आहे ओझर टोल नाक्याला आणि एरवी इथे काहीच गर्दी नसते, पण आज तुम्ही बघू शकतात की आज इथे प्रचंड गर्दी आहे आणि इथेच आमचा खूप वेळ जाणार असं वाटतं आहे. कारण की तुम्ही बघू शकता की समोर इतक्या गाड्या अजून थांबलेल्या आहेत आणि आम्ही बरेच लांब आहोत. बाहेरच्या रस्त्याने जाण्यासाठी खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही मधल्या रस्त्याने म्हणजे गावातून गाडी टाकली. मला स्वतःला हा रस्ता खूप आवडतो, कारण की आजूबाजूला फक्त शेती असते. पण आज बघितलं तर आज इथेही गाड्यांची खूप गर्दी होती. फायनली सगळे ट्रॅफिकमधून निघून आम्ही पोहोचलो चांदवडजवळ आणि तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या तिकडे अपोजिट साईडला आहे देवीचं मंदिर, रेणुका मातेचं. पण आज आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला थांबता आलं नाही आणि आम्ही निघालो पुढे जायला. तर आता आम्हाला घरी पोहोचण्यासाठी थोडाच वेळ बाकी आहे, पण अचानक वातावरण बदललं आणि पाऊस चालू झाला. पण आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचेल आमच्या घरी. तर भेटूयात माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.